शेगाव आणि खामगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणं उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। शेगाव तालुक्यातील जळ मंडळातील शेतकऱ्यांनी स्थानिक दुकानातून महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करून मोठ्या आशेने पेरणी केली। मात्र पेरणी उलटून 15 दिवस उलटले तरी देखील शेतात सोयाबीनचं एकही टोक उगवलेलं नाही। बियाणं जमिनीतच सडल्याचं समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उगवणीबाबतच्या तक्रारी वाढल्या आहे। शेगाव आणि खामगाव तालुक्यात 200 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आणि विभागाकडे शेतांचे पंचनामे सुरू आहे। तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणं उगवलं नाही त्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे। या सर्व शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केली आहे। कृषी अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। माझ्याकडे अनेक शेतकरी बांधव आले। ते म्हणाले की शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ते पंचनामे होणार नाही। आम्ही या ठिकाणी आलो। आल्यानंतर त्यांना सांगितलं सुट्टीचाही दिवस असेल तर जो शेतकरी आहे, कारण की आता आपल्याला परिस्थिती माहीत आहे, पाऊस कमी आहे, त्या माध्यमातून शेतकरी जो आहे त्यांनी बियाणे सोयाबीनची पेरणी केली। खामगाव शेगाव तालुक्यामध्ये जवळपास 800 तक्रारी शेतकरी बांधवांनी केल्या। अनेक तक्रारी आता येतील, त्या माध्यमातून त्यांचे पंचनामे तात्काळ करावे। सोमवार रविवार असेल, सुट्टीचा दिवस असेल, मी त्यांना विचारलं एका दिवसामध्ये तुम्ही किती पंचनामे करता तुमची एक टीम? म्हणे जास्तीत जास्त 7 ते 8। तर एवढं किती दिवस लागतील? शेतकऱ्यांना परत पेरणी करायची आहे, त्या माध्यमातून जर पंचनामे झाले नाही तर तो पेरणी करू शकणार नाही, म्हणून तो आर्थिक अडचणीमध्ये तो या ठिकाणी येईल। या विभागाचे माजी आमदार आदरणीय सानंद साहेब, खरं म्हणजे आज पक्षाचा आढावा घेण्यासाठी, खामगाव तालुक्याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो होतो। सविस्तरपणे त्या ठिकाणी पक्षाचा आढावा घेण्यात आलं। पक्ष संघटना मजबूत करण्याच्या संदर्भात काय परिस्थिती आहे या संदर्भात त्या ठिकाणी सर्व फादर बॉडी असेल, फ्रंटल ऑर्गनायझेशन असेल, विविध सेल असेल, विभाग असतील, या सर्वांचा सविस्तर आढावा त्या ठिकाणी घेण्यात आलं। त्यानंतर अनेक शेतकरी सानंदा साहेबांना त्या ठिकाणी संपर्कात होते आणि कार्यक्रमाच्या स्थळी देखील ते भेटले आणि त्यांनी सोयाबीनचा जो विषय आहे त्याची उगवण शक्ती किंवा ती क्षमता जी होती, अनेक ठिकाणी बियाणे उगून आले नाहीत, या गंभीर तक्रारी त्यांनी त्या ठिकाणी केल्या।